नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले सोसायटीच्या निवडणुकीची चर्चा चालू असते. आता पुढे. सकाळी उठल्या उठल्याच दारात रत्नाक्का दत्त म्हणून उभी. तिला बघून आप्पाला काय समजना. रात्रीत तरी पोरगी बघितली नाही या म्हातारीनं? तर तेच खरं, ती म्हणाली. मी रात्रीच सांगायची. खरं बरीच होतीत म्हणून गेलो. पोरगी गावातलीच हाय. कुणाची? आप्पाला काय कळनाच. गावात आंधळ्या शिरपाला पोरगी द्यायला कोण तयार झालंय? शिरमाची, जरगाच्या, रत्नाक्कानं सांगितलं. तेवढ्यात धोंडेबा वाड्यात आला. त्याला काहीच रात्रीची माहिती नव्हती. त्यालाच आप्पानं विचारलं, होय गा, शिरमा जरगिनीची पोरगी लग्नाला आली या? आली असल तर. जरग मरूनच 10 वर्ष तरी झाली असतील. तेव्हा ती पोर 7-8 वर्षाची होती. खरं तिचं लगीन होतंय होय? येडसार हाय पाकच, धोंडेबा म्हणाला. नि रत्नाक्काला राग आला. तुझ्यासारखी सारी कुठली आणायची र? त्याचं नशीब त्याच्या संग. तू तरी काय गेला असतास गाव फिरत. त्या आबानं सांभाळला म्हणून राहिलास नि शाना झालास. धोंडेबाला काय समजना. बोलून जख्ख मारल्यागत झालं. आता खरं हाय तेच बोललो. त्याचा हिला राग का यायला लागलाय? माणसाला खरं बोललं की राग येतोच. खोट्याचं बरं वाटतंय. त्याला काय करायचं? आप्पानं तिला विचारलं. मग तुमचं बोलणं झालंय? झालंय. तिचं तरी कोण बोलायला हाय? ती मीच बोललोय, रत्नाक्का म्हणाली. ती म्हणाली तसं धोंडेबाच्या थोडं लक्षात आलं. मग तुळशीची लग्न होऊ द्यात. तवर न्हाणग्यानं घरात नुसता धुडगूस घातलाय. तो म्हणतोय कसं लगीन करताय तेच बघतो. त्या भाड्याला चांगलाच सडकायला पाहिजे, रत्नाक्का म्हणाली. तू माझ्या संग त्याला लावून द्याचा नाहीस. तो माझं ऐकतोय होय? त्याला काय मी काढलाय? त्याच्या बायकोच्या आईनं काढलाय नव्ह त्याला. तवा माझं ऐकल? रत्नाक्काचं नेहमीप्रमाणे चालू झालं. मी घेतो बोलावून, जा तू. नुसता बोलवून नको घेऊ, चांगलंच कान झाड. किडं पडाय पाहिजेत. आणि बायको म्हणणारी काय बोलतीया? त्या शिरमाला पिरमितीत दुसरा कोण गावला नाही का जावाई, तवा ह्योच बघितलाय. बघूनच्या बघून आंधळा धोंडा पोरगीच्या गळ्यात बांधायला लागलीया. त्या परास हिरीत ढकलायची की पोरगी. नि एक दिवस बोंबलायचं, रोज बोंबलाय लागण्या परास. मग हिला कुठला घोडा बघायचा सांगा बघू. नि मला काय म्हणत्या कशी? 16 वर्षाची पोरगी हाय, गावभर फिरतीया. म्हणजे मी झालो पोरगी नि ही झाली 100 वर्षाची म्हातारी. गतकाळीला तव्यातली भाकरी भाजलेली कळना. नि मी 9 म्हणे. मी 9 महिनं पोटात वाढवून काढल्याला पोरगा तिला म्हणतोय, तुझं डोसकं दुखतंय, दाबू, पाय दाबू. डोसक्यावर घेऊनच नाचतोय. उद्या भाड्याला भांडी घासायला लावीन नि मग पातळं धू म्हणील तवा कळल. मग बसल रडत. रत्नाक्काचं बोलणं थांबता थांबना. तेव्हा आप्पाच तिला म्हणाला, मी आत्ताच कोणतरी लावून देतो नि त्याला बोलावून घेतो. तू जा. नग, जरा दमानं घ्या, नाहीतर माझ्या नावानं राखील घालील. मीच जाऊन सांगितलं म्हणून. रत्नाक्का गेली. धोंडेबा कधीच गेला होता. दसरा आला नि गण्या गुरवाकडली गुरवकी नामा गुरवाकडं गेली. त्याला मोकळं कधीच वाटत नसायचं. गुरवकी जाऊ नये वाटायचं. पण पाडव्या काटणं गुरवकी एवढी कधी जातीया असं झालं होतं. त्यामुळं त्याला मोकळं वाटायला लागलं. पांडू पाटलाच्या सल्ल्यानं देवळाला रंग द्यायचा म्हणून गावातनं 5-5 रुपये गोळा करायला लागला. केरबाडोंबाच्या घरात गेला. त्यानं विचारलं, कुणी ठरवलंय हे?
गावाला सरपंच हाय नव, 10 रुपये काढा जावा. का कुठं तरी कोपऱ्यात काय बी ठरवताय आणि येताय. द्याचं असलं तर द्या, नाहीतर राहू द्यात, नामागुरव म्हणाला. का राहू द्यात? देणार की. 500 काढलं तरी देणार. पण गावानं ठरवू द्या की. गावाचं एक तोंड इकडं आणि दुसरं तोंड तिकडं. त्यात सोसायटी महिनाभरानं कवा लागायची आहे तवर गाव तापलंय. मग कुणी मिटिंग घ्यायची? नामा बोलता बोलता बोलून गेला. गाव तापवा तुम्ही नि विचारा आम्हासनी. 2 महिने झालंय तुमच्या मिटिंगा होतात का नाही दवंगाच्या घरात. तुमच्याच मनात विष, त्याला काय कोण करणार. हे बघ, तू पैसे गोळा करू नकोस. तुला कुणी सांगितलंय त्याला जाऊन सांग. तो डोंबाच्या घरातनं पुढं गेलाच नाही, थेट पांडू पाटलाकडंच गेला. त्यानं तसंच त्याला सांगितलं. बाईला प्रत्येक गोष्टीत नामदार राजकारण बघ. त्या डोंबाला मस्ती आल्या रांडच्याला. चांगलं काय करायचं ते आम्ही ठरवायचं नाही, ते त्यांनीच. ह्यांच्या कोंबड्यानं उजाडाय पाहिजे, मगच उजाडलं. बघ, जमतंय तेवढं गोळा कर नि दे माझ्याकडं. मी देतो रंग देवळाला. तुझ्याकडं गुरवकी आल्यावर देवाचं तेवढं तरी काम करूया. आता आपण आपल्या बसण्या उठण्यात असणाऱ्यांच्याकडं मागावं. पण ती वाड्यात बी बसत्यात. उगच त्याच्या बायला नको ते झोंबडं पाटीला. केरबाडूंब वाड्यात गेलाच. आप्पा आबाला विचारलं. त्यांच्या कानावर ही बातमी नव्हती. गण्यागुरव तिथं होता, त्यालाही माहीत नव्हतं. तो केरबाचं ऐकून म्हणायला लागला. उद्या कोण बी देवाच्या नावानं पैसे गोळा करील. रंगच द्यायचा होता देवळाला, तर गावचा सरपंच त्याच्या कानावर घालायला नको. अरे येऊ द्यात की, रंगच देतात नवं. तुमचं काय जातंय, चांगलंच काम आहे. आबा म्हणाला. आम्ही कुठं वाईट आहे म्हणतोय. सोसायटी तोंडावर दिसल्यावर हे सुचतंय. आतापर्यंत का सुचलं नाही. म्हातारी मेल्याला दुःख नाही, काळ सोकावतोय, केरबा म्हणाला. आणि गावचा म्होरक्या म्हणून सरपंचाला विचारलं पाहिजेच की. उद्या नाम्याला बोलवून विचारा, तू कुणाला विचारून पैसे गोळा करायला लागलायस म्हणून. आम्ही अजून हाय आणि देवस्थानची जमीन पाडली सा. ती असताना गावाकडं हात पसराय देवाला लागतोयाच कशाला. तुमच्या कर्मानं पडली या, त्याला गाव काय करणार. गण्या गुरुवाला तेवढंच पाहिजे होतं. हमऱ्याची भिशी बंद पडली या, आता 4 पैसे असं मिळायला पाहिजेत. डेरीत काय चालना. केरबाडूंब आप्पाला पांडूच्या कर्माचा रागच आला. कायम काहीतरी असं सणवार आला की त्याच्या डोक्यात गाव पेटवायचंच पेटतंय. निवडणूक महिन्यावर अजून, तोपर्यंत याच्या चाली. त्यानं गण्यागुरुवाला सांगितलं. दे कुणाला तरी लावून नि नामाला बोलावून घे. गण्यागुरव चटक्यात उठला. त्याला उद्याचं काम लागलंच होतंय असं वाटल्यावर चांगलाच आनंद झाला. त्यानं गल्लीतल्या पोराला लावून दिलं. माझ्यावर पाडव्यात बालंड रचताय काय. तुमच्या माईला वरीत सरळ खाऊ देणार नाहीत. ही सुरुवात आहे. त्या उत्म्याकडं पाहिजे होती गुरवकी, त्याला बी दावतोयच. नीज लागोदीचा नाही. तो आत येऊन बसला. नामागुरवाला पांडूनं दवंग गल्लीत अगोदर वर्गणी गोळा करायला पाठवून दिला होता. त्याला ते पोरगं तिथं बोलवायला आलं. वाड्यात म्हणल्यावर त्याच्या लक्षात आलं. केऱ्या तिथं गेला असल. त्यात गण्या तिथंच पडून असतंय पुरल्यागत. बाईला हे कुठनं चेअरमननं मागं लावलंय. गोळा केलेलं पैसं सगळंच मागं द्यावं आणि गप्प बसावं. देवालाच नगं असलं तर आपण तरी कशाला वडून बेंबीला लावायला. काय सांगायचं.
का गुरवकीच नग म्हणूया. गण्या हाईच बसलंय वाट बघीत. दसऱ्यात 4-5 डबं त्यालं. नारळ दक्षिणा हे सगळं तोंडावर आल्यालं. राहिला का रंग? काय देव पळून जातोय होय? लोकांनी विचारलं तर सांगायचं सरपंचाला नग झालंय, तर मी तरी काय करू? त्या गण्या गुरुवाला आधी पालतं घालाय पाहिजे. उत्म्या म्हणत होतं तवाच त्याचा शेतात डबरा काढायला पाहिजे होता. त्याच्याच पोटात दुखत असल साऱ्या परास. दसरा त्यांच्या पुढं नाचत असल. त्यांच्यामुळं म्हशी इकायची पाळी आली. त्याच्या बाईला आधी त्यालाच बघायला पाहिजे. तेच तिथं बसून काड्या घालतंय. त्याला पांडूकडं जावावं वाटत होतं, पण तो आपण बाहेर पडलो तवाच गेला कुणीकडं तरी. त्याच्या लक्षात आलं. तो विचार करतच वाड्यात पोचला. त्याला बघून गण्या गुरव आतनं उमलला. केरबा डोंब आप्पाकडं बघायला लागला. आबा उठूनच गेला होता. त्याला साऱ्यांचाच राग येत होता. नामुदा, काय चाललंय गावात तेच कळना. देवगावचा आहे का ठराविक लोकांचा? आप्पानं विचारलं. तसा नामा म्हणाला, काय चाललंय? देवळाला रंग द्याचा म्हणून 5 रुपये घरटी काढल्यात. कुणी ठरवलंय? का तुमचं तुम्हीच कारभारी? गण्या गुरुवाला दम निघाला नाही. तसा नामाला राग होताच त्याचा. त्याचं डोकं सणाकलं. तुझीच आई तेवढी कारभाऱ्याला जन्म देतीया होय? गावचं काहीच नाही का? तुझ्याच पोटात पित्त उसळला असल. तसा गण्या गुरव उठला. आईवर लगेच जायला, तुझ्या आईला काय मी नग म्हणालोय कारभारी काढायला? असं म्हणून चौकाड्यातलं पायातनं हातात त्यानं घेतलं आणि तो नामावर धावून गेला. तसा केरबानं त्याला धरला. सोड त्याला. एकदा काय होतंय ते होऊ दे. त्याच्या बाईला नामा केरबाला सांगत आपल्या हाताला काय लागतंय का याचा अंदाज घेऊ लागला. तसा आबा माडीवरनं खाली आला. आर, तुम्ही काय माणसं हायसा का जनावरं? आणि आप्पा, कसलं कारभार पण करायला लागलायस? सारं सोडून द्या जावा. बघील तवा माणसं एकामेकाच्या रागात घोटायला धावतात. केरबा सोड त्याला. काय करत्यात ते करू द्यात. उठलं सुटलं भांडण सुचतंय. तशी सारीच तापलेल्या तव्यावर पाणी पडल्यागत झाली. गाव काय चालवतंय का नाही होय आम्ही? शांतपणानं विचार करा. त्यात कुणाचा फायदा आहे? जिथं तिथं तुम्हाला राजकारणाबिगर काहीच दिसना. आबा बडबडत वर गेला. हे बघ नामुदा, पैसे गोळा करायला कुणी सांगितलं तुला? आप्पा म्हणाला. पांडू चेअरमननं. 5 रुपयात ते बसणार का? त्यानं सांगितलंय. माझ्याकडं जमतील तेवढं दे, मी बघतो त्यात किती घालायचं ते. नामा असं बोलला आणि आप्पाला म्हणाला, त्याच्याकडं कशाला? तू घे. त्याच्याकडं कमी पडतील तेनी घे आणि रंगवून. तसा नामा गुरव काहीच बोलना. केरबा डोंबानं साऱ्यांनाच नवीन माहिती सांगायची म्हणून सांगितली. आप्पा, त्या बाळ्या डवंगाच्या बँकेतल्या मॅनेजरनं सारं देऊळ रंगवून देतो म्हणून सांगितलंय. मग गावातनं कशाला आणि 5-5 रुपये काढाय पाहिजेत? तशी नाम्या गुरवासहित सगळीच एकमेकाकडं बघायला लागली आणि तो मॅनेजर का रंगवून देतो म्हणाला तेही डोंब सांगायला लागला. त्या मॅनेजरची आजऱ्याला बदली होणार होती. त्या मॅनेजरनं पहिल्या शाखेत असताना पैसे घेऊन बरीच प्रकरणं बोगस केली. ते उघडकीस आलं. त्याची बदली नाही तर त्याला काढून टाकायचं असं संचालकाच्यात ठरलं होतं. बाळ्यानं त्याला पांडू पाटलाकडं आणला. काही बी करा, मला ह्यातनं सोडवा. किच्चं बी पैसे लागू द्यात. ढाले पाटलाला आणि पांडूला पैसे त्यानं दिलंच.
पण बाळूसंग जाता जाता तो देवळात गेला होता. त्यावेळी त्यानं सांगितलं होतं, माझ्या मनासारखं काम झालं तर तुमचं देऊळ रंगवितो. त्याची बदली नि नोकरी थांबविली. मग त्यानं देऊळ रंगवायला लागल तेवढं ह्यासनी पैसे दिल्यात. सारीच गोष्ट ऐकल्यागत ऐकत होती. नामू गुरुवाच्या डोक्यात प्रकाश पडला. आप्पाला केरबानं कोठून माहिती मिळवली हेच कळत नव्हतं. तोपर्यंत नामा गुरुवाला म्हणाला, माझं खरं वाटत नसल तर नामुदा तू बाळ्या डवंग सांगतोय का बघ. माझ्या संगट असतोय नव्ह त्यो. नाहीतर तू तरी माझ्या संग ये. तुला त्या माणसाकडंच नेतो. ह्या तिघात चौथा होता त्याच्याकडं. आणि मी असा म्हणतोय म्हणून सांग त्या दोघांसनी. ती विचारू द्यात मला. मग आप्पासहित साऱ्यांना पटलं. मग हे आणखी पैसे गोळा करून काय करणार? आप्पा म्हणाला, आली आहे की सोसायटीची इलेक्शन. माणसांचंच पैसे माणसांना खर्च करायचं. केरबा म्हणाला. नामाला तेथून कधी निघल असं वाटत होतं. बाकीच्यांना पांडूच्या राजकारणाची कमाल वाटत होती. आप्पा म्हणाला, तू गावातनं पैसे गोळा करू नको, जा. नामू गेला. खरं त्याला जमा झालेलं पैसं त्याचं काय करायचं? ते परत द्यावं तर कालच पांडू पाटलाकडं दिल्यालं घ्यायला पाहिजेत. आणि देवळाला रंग दिला नाही ह्यांच्या या भानगडीत तर पैसे दिल्याली मलाच विचारणार. आणि गावानं पैसे दिलं नाहीत म्हणून चेअरमन एक ब्रश फिरवणार नाही. पैसे दिलेली माणसं माझ्या मागं लागणार. त्याला स्वतःचाच राग आला. आपल्यालाच अक्कल नाही. त्याचा काही दोष नाही. मी बी सरळ चांगलंच होतोय. आपल्याकडं गुरवकी आल्या आल्याच देऊळ रंगवलं अशी लोक म्हणतील म्हणून करायला गेलो. त्यात एवढं राजकारण मुरलंय. केरबा म्हणत्याला आपण सांगित गेलो तर उलट म्हणणार. त्यांना देऊळ मी रंगवितोय म्हणून बरं वाटना. मग असंच बोलणार. असा गावभर सांगित बसल. तो घरात गेला आणि त्याला गण्या गुरुवाचा विषय आठवला. त्यालाच हे फाडायचं होतं. तो नुसता अंगावर यायला पाहिजे होता. चांगलाच त्याचा हाय तो दात पाडला असता. त्याची कवातरी मस्ती जिरवायलाच लागतीया. दिवस त्याचं लय थ्यार चाललंय. तो जेवायचं म्हणून बसला. तोपर्यंत दारातनं हाक आली. गवतूचा रखम्या होता. पांडू पाटलानं बोलवलेलं होतं. ह्यो बाबा कुठं गेलता तवर आला. समजलं वाटतं माझ्या आधीच. गावात टाचणी पडायची सोय राहिली नव्हती. लगेच या कानावनं त्या कानावर जातया. तो कसाबसा जेवला. आप्पा बरा. ह्या माणसाचा असं काय घडलं तर नाकाचा शेंडा आधीच माठा बेडकीच्या अंगात होतो या. कपाळ फुटायला होतं या. मोरच्या माणसाला त्याच्याकडं बघूच वाटत नाही. विचार करतच बंगल्यावर पोहोचला. रखम्या आणि पांडू तिथंच होता. तेवढ्यात उत्म्या आला. होय गा, तुझ्यावर गण्यादा पायतान घेऊन उठला होता खरं आहे का? उत्म्यानं आल्या आल्या विचारलं. तुला कोण म्हणतंय?